नमस्कार मित्रांनो, आमची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे। आजचा आपला विषय आहे फायर एक्सटिंग्विशर बद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। याच्या आधी मी जो व्हिडिओ टाकला होता तो आपल्या आगीबद्दल माहिती दिलं होतं की आगीचे प्रकार किती आहेत, ते तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हिडिओ पाहू शकता। त्याचं मी लिंक दिलेलं आहे। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सुरक्षा रक्षक बद्दल येणारे नवीन नवीन माहिती व्हिडिओज ते तुम्हाला लवकरात लवकर आपल्या या चॅनलवरती मिळणार आहेत। आपल्या या चॅनलवरती सगळं झटपट असणार आहे, फटाफट, टाइम वेस्ट होणार आहे, जेणेकरून हे आपलं वेळ खूप महत्त्वाची असते। त्यासाठी लवकरात लवकर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। मित्रांनो, पाहू शकता सर्वात प्रथम जो एक्सटिंग्विशर आहे तो वॉटर एक्सटिंग्विशर, त्यामध्ये क्लास ए या आगीसाठी वापरला जातो। त्याचा लेबल कलर जो असतो एक्सटिंग्विशरचा, त्याच्यामध्ये जे लेबल असते तो रेड कलरचा असतो। आणि याच्यामध्ये हे कोणत्या कोणत्या आगीसाठी वापरला जाते, ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे साधारण आग, लाकूड, पेपर, कापड यांच्यापासून लागलेल्या आगीसाठी आपण वॉटर एक्सटिंग्विशर वापरलं जाते। आणि दुसरा जो एक्सटिंग्विशर आहे तो फोम एक्सटिंग्विशर, ते क्लास ए आणि क्लास बी या दोन्ही आगीसाठी वापरले जातात। याचा जो लेबल कलर असतो तो क्रीम कलर असतो। एक्सटिंग्विशर हे सगळे लाल कलरचे असतात, त्यामध्ये जे लेबल लावलेले असतात त्यांना कलर कोडिंग दिलेले आहेत प्रत्येक एक्सटिंग्विशरनुसार, म्हणजे ह्याचा हे क्रीम कलरचं आहे। याचा वापर आपण साधारण आग आणि लिक्विड आग म्हणजेच द्रवरूपी आग, ज्यामध्ये लाकूड, पेपर, पेट्रोल, डिझेल यांच्यापासून लागलेल्या आगीसाठी आपण याचा वापर केला जातो। पुढचा जो एक्सटिंग्विशर आहे तो ड्राय पावडर एक्सटिंग्विशर, हे क्लास ए बी सी ई या आगींसाठी वापरला जातो। याचा जो लेबल कलर आहे तो ब्लू कलरचा आहे, म्हणजे निळा कलरचा आहे। याचा वापर आपण साधारण आग, लिक्विड फायर म्हणजेच द्रवरूपी आग आणि इलेक्ट्रिक आगींसाठी आपण याचा वापर केला जातो। आणि जो पुढचा जो एक्सटिंग्विशर आहे तो CO2 एक्सटिंग्विशर आहे, हे क्लास बी आणि क्लास ई या आगींसाठी वापरला जातो। याचा जो लेबल कलर आहे तो ब्लॅक कलरचा असतो, त्यामुळे CO2 एक्सटिंग्विशर ओळखणे सोपं पडते। याचा वापर आपण लिक्विड फायर म्हणजे द्रव्य आग म्हणजे पेट्रोल, डिझेल यांसारखे लागलेल्या आगींसाठी वापरला जातो। इलेक्ट्रिक उपकरणाला लागलेल्या आगींसाठी यांचा वापर केला जातो। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।